नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूचं जग हे मोजलं कसं जातं? आज आपण याच एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. क्षेत्रमापन हे फक्त गणितातले आकडे नाहीत, तर आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची ही एक किल्ली आहे. चला तर मग सुरुवातच या एका मूलभूत प्रश्नाने करूया. आपण जागा नक्की मोजतो तरी कशी? हा प्रश्न दिसायला जितका साधा आहे तितकाच तो महत्वाचा आहे आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. खरं तर आपण चालतो त्या जमिनीपासून ते हातातल्या वस्तूपर्यंत मोजमाप सगळीकडेच आहे. आता हेच मत्स्यालय बघा ना. विचार करा, याला बनवायला किती काच लागली असेल किंवा यात किती पाणी मावेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्षेत्रमापनातच दडलेली आहेत. आजचा आपला प्रवास कसा असेल त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत सपाट आकृत्यांच्या क्षेत्रफळापासून. मग जाऊया 3D जगात. त्यानंतर वस्तूंचं बाहेरचं माप म्हणजे पृष्ठफळ आणि आतलं माप म्हणजे घनफळ कसं काढायचं ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी घनफळ आणि धारकता यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेऊ. चला तर मग सरळ आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तो आहे सपाट पृष्ठभाग मोजणं, ज्याला आपण क्षेत्रफळ असंही म्हणतो. तर क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही सपाट वस्तूने व्यापलेली जागा. म्हणजे बघा, एखाद्या भिंतीला रंग द्यायचा असेल तर किती जागा रंगवावी लागेल, किंवा शेतात पेरणी करायची असेल तर ती किती जमिनीवर होईल, हेच आहे क्षेत्रफळ. आता बघा, एखाद्या चौरसाचं किंवा आयताचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे, पण अशा विचित्र व्याड्या वाकड्या आकाराचं काय करायचं? पहिल्यांदा पाहिल्यावर तर वाटतं की याचं क्षेत्रफळ काढणं जवळजवळ अशक्यच आहे, बरोबर ना? पण थांबा, यावर एक मस्त युक्ती आहे. फोडा आणि राज्य करा. म्हणजे काय? तर या मोठ्या विचित्र आकाराला आपल्या ओळखीच्या लहान आणि सोप्या आकारांमध्ये तोडून टाकायचं. हे बघा, फक्त काही रेषा ओढल्या आणि आपली अवघड आकृती त्रिकोण आणि समलंब चौकोनासारख्या सोप्या भागांमध्ये विभागली गेली. आता काय, प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ वेगळं काढा आणि त्या सगळ्यांची बेरीज करा. झालं, मिळालं आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ. आहे की नाही सोप? चला, आता 2Dच्या सपाट दुनियेतून बाहेर पडूया आणि 3Dच्या जगात प्रवेश करूया, जिथे वस्तूंना उंची आणि खोली दोन्ही मिळतात. 2D आणि 3D मधला फरक समजून घ्यायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. एका सपाट आयताला आपण जेव्हा उंची देतो तेव्हा तो असा घनाभ बनतो, अगदी या टूथपेस्टच्या बॉक्ससारखा. आता फक्त लांबी आणि रुंदी नाहीये, तर उंचीचाही विचार करावा लागणार. ठीक आहे, आता आपल्याकडे 3D वस्तू आहे, पण प्रश्न असा आहे की तिच्या बाहेरच्या संपूर्ण भागाचं मोजमाप कसं करायचं? यासाठी एक सोपी कल्पना आहे. समजा एका बॉक्सला गिफ्ट रॅप करायचं आहे, तर ते रॅप करण्यासाठी जेवढा कागद लागेल तेच त्या बॉक्सचं पृष्ठफळ. बस, इतकं सोपं आहे हे. आता या बॉक्सकडे बघा. याचं एकूण पृष्ठफळ काढायचं म्हणजे काय करायचं? तर अगदी सरळ आहे. याच्या 6ही बाजूंचं क्षेत्रफळ काढायचं आणि ते एकत्र जोडायचं. आणि आता या स्लाइडमधली खरी गंमत. जर आपण हा बॉक्स असा उलगडला तर त्याच्या 6ही बाजू आपल्याला अशा सपाट पसरलेल्या दिसतील. यालाच घनाभाची नेट असं म्हणतात. हे पाहिल्यावर पृष्ठफळाचा अर्थ अगदी डोळ्यासमोर येतो. आणि याच नेटवरून आपल्याला पृष्ठफळाचं सूत्र मिळतं. घनाभाचं एकूण पृष्ठफळ म्हणजे 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. म्हणजे खरं तर आपण त्या 6 आयतांच्या क्षेत्रफळांचीच बेरीज करत असतो. हीच पद्धत आपण दंडगोलासाठी म्हणजे सिलेंडरसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याला 2 वर्तुळाकार तळ असतात आणि एक वक्र बाजू असते. गंमत म्हणजे ती वक्र बाजू उलगडली की आपल्याला एक आयत मिळतो. म्हणजे दंडगोलाचं पृष्ठफळ काढण्यासाठी 2 वर्तुळांचं क्षेत्रफळ आणि त्या आयताचं क्षेत्रफळ एकत्र करायचं. झालं. बरं, बाहेरचं मोजमाप तर झालं. आता वस्तूच्या आत असलेल्या जागेबद्दल बोलूया. घनफळाची कल्पना समजून घेण्यासाठी कागदाच्या या गठ्ठ्याचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, एका कागदाला फक्त क्षेत्रफळ असतं, पण जेव्हा आपण असे अनेक कागद एकावर एक रचतो तेव्हा त्याला उंची मिळते आणि मग तयार होतं घनफळ. म्हणूनच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अनेक घनाकृतींसाठी घनफळाचं सूत्र अगदी सोपं आहे. पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. बस, किती सोपं आणि प्रभावी सूत्र आहे हे. आणि आता शेवटचा पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, घनफळ आणि धारकता
या दोन जवळच्या वाटणाऱ्या पण वेगळ्या संकल्पना आता आपण स्पष्ट करूया. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. घनफळ म्हणजे वस्तूने व्यापलेली एकूण जागा, तर धारकता म्हणजे एखाद्या भांड्यात किती सामान मावेल. एक सोपं उदाहरण घेऊया. एक बंद पाण्याची बाटली फ्रीजमध्ये जेवढी जागा घेते ते झालं तिचं घनफळ, आणि तिच्या आत जेवढं पाणी बसतं ती झाली तिची धारकता. घनफळ आणि धारकतेला जोडणारी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 1000 घन सेंटीमीटर म्हणजे बरोबर 1 लिटर. याच रूपांतरणामुळे गणित आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आणि पाण्याच्या टाकीपर्यंत येऊन पोचतं. तर मग आता आपल्या आजूबाजूला नजर टाका. आपण ज्या खोलीत बसलो आहोत तिचं घनफळ किती असेल? आपल्या हातातल्या फोनच्या स्क्रीनचं क्षेत्रफळ किती? किंवा समोरच्या पाण्याच्या बाटलीची धारकता? क्षेत्रमापनाची ही सूत्र वापरून आपण आपल्या जगाला आकड्यांमध्ये समजू शकतो. विचार करा, अजून काय काय मोजता येईल?